नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बनवत आपण क्लास FYBSc सेमिस्टर फर्स्ट लेक्चर नंबर 15 युनिट फर्स्ट मधला आपल्याला पाहायचा आहे इंटरवल्स ऑफ रियल लाईन अँड नेस्टेड इंटरवल प्रॉपर्टी। हा केबीसी आणि चा सिलेबस आहे MT 111 कॅल्क्युलसचा। चला तर पाहूया आपण इंटरवल ऑफ रियल लाईन अँड नेस्टेड इंटरवल काय राहतं। तर पहिली गोष्ट बघा, इंटरवल आपण नाव ऐकलं असेल। इंटरवल म्हणजे काय राहतं की बघा, ऍक्च्युअली डेफिनेशन आपण बघूया। त्याच्या अगोदर काय आहे तुमच्याकडे, दिस इज अ रियल लाईन। ही रियल लाईन आहे तुमच्याकडे, हा मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, हा तुमच्याकडे सेंटर आहे 0। तुमच्याकडे हे जे नंबर्स आहे हे काय असतात, तुमच्याकडे x ग्रेटर दॅन 0 म्हणजे इथं सगळे पॉझिटिव्ह नंबर्स राहतात आणि इथं x लेस दॅन 0 म्हणजे कोणते निगेटिव्ह नंबर राहतात। ओके, आता बघा मी काय करणार आहे, तुमच्याकडे हा एक पॉइंट घेतला A आणि दुसरा पॉइंट घेतला B। ओके, या A टू B मधले सगळे एलिमेंट रॅशनल इरॅशनल सगळे मिळून ज्याला काय म्हणतो आपण, सगळे कलेक्शन करतो A टू B मध्ये। मग बघा आपल्याला इंटरवल म्हणजे डेफिनेशन म्हणजे काय की तुमच्याकडे कलेक्शन ऑफ ऑल रियल नंबर, बघा हे सगळे रियल नंबर्स आहेत। मी सगळ्यांचं काय केलं, कलेक्शन ऑफ ऑल रियल नंबर बिटवीन, बघा रियल नंबर बिटवीन टू रियल नंबर्स, दोन रियल नंबर मधले सगळे कलेक्शन केले मी, तर त्याला काय म्हणतो आपण, रियल नंबर इंटरवल म्हणतो। ओके, बघा इथं डेफिनेशन आहे तुमच्याकडे काय, AB बिलॉंग्स टू R विथ A लेस दॅन B। बघा A लेस दॅन B, देन डिफरंट टाइप ऑफ इंटरवल आर डिफाइंड ॲज। तर पहिला बघा ओपन इंटरवल मध्ये काय की हे सगळे रियल नंबर घ्यायचे, फक्त बाउंड्री पॉईंट इन्क्लूड होणार नाही। बाउंड्री पॉईंट सोडून तुमच्याकडे बाकी सगळे रियल नंबर मधले तर आपण काय म्हणतो, ओपन इंटरवल म्हणतो। ओके, त्याची डेफिनेशन कशी आहे बघा, ओपन इंटरवल असं डिनोट करतो आपण साध्या ब्रॅकेटने। तर कलेक्शन ऑफ ऑल रियल नंबर, याला काय म्हणणार, सगळे रियल नंबर, collection of all real number such that A is less than X is less than A आणि B च्या मधले सगळे रियल नंबर्स, दॅट मीन्स काय, ओपन इंटरवल। फक्त तुमच्याकडे बघा आता इथे स्ट्रिक्टली आला म्हणजे बाउंड्री पॉईंट नॉट इन्क्लूडेड, दिस बाउंड्री पॉईंट नॉट इन्क्लूडेड। क्लोज इंटरवल बघा, क्लोज इंटरवल मध्ये सेम काय तुमच्याकडे की बाउंड्री पॉईंट पण येतील, आता याला म्हणतो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये। क्लोज इंटरवल मध्ये काय की तुमच्याकडे हा बाउंड्री पॉईंट पण येईल, हा बाउंड्री पॉईंट पण येईल। कलेक्शन ऑफ ऑल रियल नंबर सच दॅट A is less than or equal to X is less than or equal to B। इथं बाउंड्री पॉईंट काय तुमच्याकडे इन्क्लूड आहे, इन्क्लूड बाउंड्री पॉईंट। बघा एक्झाम्पल जर घेतला मी 2 to 4, याचा मिनिंग झाला की इंटरवल 2 to 4 मधले सगळे रियल नंबर्स, हा तसे रियल नंबर हा सेंटर 0 सपोज, तुमच्याकडे हा 2 आहे हा 4 आहे, या 2 to 4 मधले सगळे रियल नंबर विथ 4 पण येणार आणि इथं 2 पण येणार। म्हणजे काय, क्लोज इंटरवल मध्ये तुमच्याकडे बाउंड्री पॉईंट पण काय होते, इन्क्लूड होते। त्याच्यानंतर बघा हाफ ओपन आणि हाफ क्लोज, एका साइडनी ओपन आणि एका साइडनी क्लोज। बघा क्लोज, बघा इथं काय तुमच्याकडे एक साइडनी क्लोज आहे, एका साइडनी ओपन आहे। मग कलेक्शन ऑफ ऑल X बिलॉंग्स टू सच दॅट, बघा A इज लेस दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे A पण येणार इथं इक्वल टू, आणि B काय तुमच्याकडे स्ट्रिक्टली ओपन आहे, म्हणजे हा झाला तुमच्याकडे काय, लेफ्ट क्लोज आणि राईट ओपन, असा तुम्ही याला असं म्हणू शकता, किंवा हाफ ओपन हाफ क्लोज पण म्हणू शकता। दुसरं आहे तुमच्याकडे A साइडने ओपन आहे, B साइडने क्लोज आहे, X बिलॉंग्स टू R। बघा A इज स्ट्रिक्टली का, कारण हा ओपन आहे आणि तुमच्याकडे B क्लोज आहे, म्हणजे B पण येणार, म्हणजे याला म्हणतो आपण लेस दॅन ऑर इक्वल टू B। अशा पद्धतीने हे चार टाइप झाले तुमच्याकडे ओपन इंटरवलचे, इंटरवलचे, क्लोज इंटरवल, ओपन इंटरवल, हाफ ओपन आणि हाफ क्लोज। आता प्रॉपर्टीज बघा, प्रॉपर्टीज ऑफ इंटरवलची, each of the four interval is bounded। सगळे इंटरवल बाउंडेड आहे, म्हणजे काय, त्याला अप्पर बाउंड आहे आणि लोअर बाउंड, आपण बाउंडेड याच्यामध्ये पाहिलं। पण कोणताही सेट ज्यावेळेस इंटरवल होतो तुमच्याकडे, त्यावेळेस तुमच्याकडे काय ना, तो बाउंडेड कधी होतो, ज्यावेळेस तुमच्याकडे नंबर फायनाइट असेल A टू B। बघा हा क्लोज इंटरवल आहे, म्हणजे A नंबर माहिती आहे, B नंबर माहिती आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे ओपन इंटरवल A टू B, दिस इज अ बाउंडेड आहे। त्याच्यानंतर एक क्लोज आहे A टू B, एक ओपन आहे, नंतर एक ओपन आहे क्लोज। हे चार जे इंटरवल आहेत हे चारही तुमच्याकडे बाउंडेड आहेत। मग बघा अनबाउंडेड कधी असतो तुमच्याकडे, आता बघा A टू मी इन्फिनिटी घेतला, तर एका साइडनी तो बाउंडेड आहे, पण तो दुसऱ्या साइडने आहे का, नाही, मग हा झाला अनबाउंडेड। दुसरा आहे मायनस इन्फिनिटी टू एखादा नंबर, हा पण तुमच्याकडे अनबाउंडेड आहे का, कारण तो मायनस इन्फिनिटी काय गेला, म्हणजे तो थांबला नाही। बाउंडेड म्हणजे काय की तो अप्पर बाउंडला पण, बाउंडेड अबोला पण थांबला पाहिजे आणि बाउंडेड बिलोला पण थांबला पाहिजे। मग हा थांबतो का, नाही। परत मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, हा पण तुमच्याकडे अनबाउंडेड आहे। हे सगळे अनबाउंडेड आहे का, कारण हे इन्फिनिटीकडे जाता, हे कुठं थांबत नाही, म्हणून याला आपण अनबाउंडेड म्हणतो। हे चार जे आहे तुमच्याकडे, हे चार हे आहे बाउंडेड आणि हे झाले तुमच्याकडे काय, अनबाउंडेड।
आता पाहूया आपण इंटरव्हलची लेंथ कशी काढायची. बघा इंटरव्हलची लेंथ, तर तुमच्याकडे बघा इंटरव्हल आहे काय, ए टू बी इंटरव्हल असेल तर त्याचा जो लेंथ आहे लेंथ तो बी मायनस ए, म्हणजे किती डिस्टन्स आहे. डायग्रामॅटिकली पाहिलं आपण, बघा ही डायग्राम काढतो मी तुमच्याकडे छोटीशी. हा सपोज ए आहे, हा बी आहे, एवढा डिस्टन्स काढायचं. सपोज आपण नंबर मध्ये घेऊ, हा 2 आहे, हा 4 आहे. एवढा डिस्टन्स जो आहे याची लेंथ काढायची. तर कसं करणार आपण, की हा जो 4 मायनस 2 इक्वल टू किती, ही 2. म्हणजे हे जो एवढा लेंथ आहे, एवढा डिस्टन्स आहे, किती आहे तुमच्याकडे 2. म्हणजे काय करतो आपण, की या मोठ्या संख्येमधून काय करतो, छोटी संख्या मायनस करतो. म्हणजे बी मायनस ए ही झाली त्याची लेंथ. बघा दुसरी गोष्ट, तुमच्याकडे ए इक्वल टू बी आहे, म्हणजे बघा ए इक्वल टू बी असेल तर ते त्याला लेंथ किती असेल तुमच्याकडे, लेंथ सिंगलटनच. सिंगल म्हणजे स्वतः बरोबर लेंथ असेल का, नाही असेल. एक पॉईंट घेतला, स्वतः बरोबर डिस्टन्स किती याचं 0 आहे. दुसरं आहे बघा, ए टू ए इंटरव्हल असेल तर त्याला आपण एम्प्टी सेट म्हणतो. बघा एम्प्टी सेट, कारण का ओपन इंटरव्हल मध्ये स्वतः येतच नाहीये. हा येतो का, स्वतः नाही येत, ओपन आहे, स्वतः येतच नाही. आणि अजून काय म्हणतो तो, की ए टू ए, तर याच्यामध्ये एकही एलिमेंट येणार नाही, त्याच्यामुळे हा एम्प्टी सेट झाला. दुसरा आहे क्लोज इंटरव्हल. बघा हा आहे ए टू ए, स्वतः बरोबर आहे, तर एक तरी एलिमेंट येईलच, तो स्वतः तरी येईल का, कारण हा क्लोज आहे. क्लोजमुळे हा ए होऊन जाईल, हा ए, त्याच्यामध्ये फक्त एकच आला, सिंगलटन सेट. दुसरा आहे तुमच्याकडे बघा आता अनबाउंडेड इंटरव्हल. आताच पाहिलं आपण काय, ए टू इन्फिनिटी घ्या, किंवा मायनस इन्फिनिटी टू बी घ्या, किंवा ए टू प्लस इन्फिनिटी घ्या, किंवा मायनस इन्फिनिटी टू बी घ्या, किंवा इन्फिनिटी टू इन्फिनिटी घ्या. हे सगळे जे आहेत ते काय आहे तुमच्याकडे अनबाउंडेड आहे. काय आहे, अनबाउंडेड. अनबाउंडेड. बघा हा डायग्रामॅटिकली कसा असेल, पहिला डायग्रामॅटिकल दाखवायचा असेल तुमच्याकडे. सपोज हा ए सेंटर आहे, सपोज हा पॉईंट जर ए असेल, हा ए, तर ए ग्रेटर दॅन इन्फिनिटी. बघा एक्स ची व्हॅल्यू जी आहे ते ग्रेटर दॅन ए आहे. म्हणजे काय, तुमच्याकडे हे सगळे एक्स आहेत या रिअल लाईन वरती. तर एक्स ग्रेटर दॅन ए म्हणजे कोणता व्हॅल्यू आला तुमच्याकडे, हा एक्स ची व्हॅल्यू ए पेक्षा मोठी आहे. दुसरी गोष्ट तुमच्याकडे आहे एक्स लेस दॅन बी. तर एक्स लेस दॅन बी म्हणजे काय, सपोज हा बी पॉईंट घेतला तर बी पेक्षा छोट्या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यू कोणत्या तुमच्याकडे, हा झाला तुमच्याकडे एक्स लेस दॅन बी. म्हणजे बघा मायनस इन्फिनिटी टू बी पर्यंत जाणार, हा तुमच्याकडे ए टू प्लस इन्फिनिटी पर्यंत जाणार. अशा पद्धतीने आपण डायग्राम मध्ये दाखवू शकतो. परत बघा इथं ओपन आहे ए, इथं तुमच्याकडे कोण आहे, क्लोज आहे. इथं तुमच्याकडे बी ओपन आहे, तर इथं कोण आहे तुमच्याकडे, क्लोज. आणि दुसरा अनबाउंडेड सेट आहे तुमच्याकडे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. हे झालं तुमच्याकडे अनबाउंडेड इंटरव्हल्स. बघा नेस्टेड इंटरव्हल म्हणजे काय, आता नेस्टेड इंटरव्हल मध्ये तुम्हाला सांगतो मी एक्झाम्पल. बघा ही लाईन आहे तुमच्याकडं, मी काय केलं, सपोज हा ए आहे, हा बी आहे, ओके, हा बी पॉइंट, हा झाला तुमच्याकडे एक इंटरव्हल इथून इथपर्यंत. ठीक आहे, आता मी याचा एक सबसेट घेतला, याला नाव दिलं आय फर्स्ट. आता मी काय करतो, याच्यामधलाच घेतो दुसरा, काय तुमच्याकडे हा एवढा पार्ट घेतला, एवढा. मग दुसरा काय झाला तुमच्याकडे, याला म्हणतो आपण आय टू. हा तुमच्याकडे पूर्णपणे हा काय झाला होता आय वन इथपर्यंत. आता आय टू कुठून कुठपर्यंत आहे तुमच्याकडे, इथून आय टू सेम इथपर्यंत. परत सेम मी तिसरा इंटरव्हल घेतला, छोटा पार्ट अजून, तो झाला तुमच्याकडे आय थ्री. परत मी एक छोटा घेतला आय फोर, परत छोटा घेतला आय, आणि शेवट सेंटरला कोण येणार आहे तुमच्याकडे, 0. मग हे बघा, याला जे आपण नेस्टेड काय म्हणतो, की सगळ्यात मोठा आय वन, त्याच्यानंतर कोण आय टू. बघा आय टू जो आहे पूर्णपणे आय वन मध्ये कंटेन आहे, म्हणजे आय टू जो आहे सगळं पूर्णपणे कशामध्ये गेला, आय वन मध्ये. आय थ्री जो आहे पूर्णपणे आय टू मध्ये गेला आणि आय थ्री मध्ये गेला पूर्णपणे कंप्लीट. त्याच्यानंतर आय फोर जो असेल तो पूर्ण आय थ्री मध्ये जाईल, आय टू मध्ये जाईल आणि आय वन मध्ये जाईल. बघा याचा असं की तुमच्याकडे हा इंडिया देश आहे, समजण्यासाठी हा इंडिया देश आहे. ओके, इंडियामध्ये तुमच्याकडे बाकीचे राज्य असतील, हे बाकीचे राज्य, ओके राज्य. त्याच्यानंतर बघा हा पूर्ण जो इंडिया आहे त्याला म्हणा आय वन. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र घेतला, बघा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र आहे, ओके, त्याला आपण महाराष्ट्राला काय म्हणलो, आय टू. परत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटेल दुसरा काय, बरेच जिल्हे आहेत तुमच्याकडे, बरेच जिल्हे. हा तुमच्याकडे कोण भेटला, जळगाव जिल्हा. ठीक आहे, जळगाव ज्याला आपण जळगावला म्हटलो आय थ्री. परत जळगावमध्ये दुसरा घेतला आपण चाळीसगाव, चाळीसगाव हा थर्ड. म्हणजे काय की इथं बघा तुमच्याकडं आय वन मध्ये पूर्णपणे कंटेन कोण झाला, आय टू. म्हणजे तुमच्याकडे हा महाराष्ट्र जो आहे कशामध्ये गेला, इंडियामध्ये. परत तुमच्याकडे हा जळगाव जो आहे आय थ्री, तो कशामध्ये गेला, आय टू मध्ये गेला. म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये गेला. महाराष्ट्र कशामध्ये जातो, इंडियामध्ये. म्हणजे याचा मीनिंग काय की हा जळगाव कशामध्ये गेला, पूर्णपणे इंडियामध्ये. परत तिसरा आपण चाळीसगाव घेतला, बघा चाळीसगाव जो आहे आय फोर, तो आय थ्री मध्ये गेला, आय टू मध्ये पण जाईल आणि आय थ्री. म्हणजे काय, चाळीसगाव जळगावमध्ये पण जातो, चाळीसगाव महाराष्ट्रामध्ये जातो, आणि चाळीसगाव कशामध्ये जातो, इंडियामध्ये पण जातो. याचा मिनिंग काय की जो तुमच्याकडे हा मोठा सेट आहे आय वन, त्याच्यानंतर आय टू आय थ्री,
हे कंटेन आहे, त्याला म्हणतो आपण नेस्टेड सेट. काय म्हणतो? नेस्टेड इंटरव्हल्स म्हणतो. बघा, एक इंटरव्हल आहे सिक्वेन्स इंटरव्हल आयन एन ब्लॉक, दिस इज अ नेस्टेड इंटरव्हल. आपण एक्झाम्पल घेऊया. बघा, एक्झाम्पल घेतला मी आयन इक्वल टू काय 0 to 1 बाय एन घेतलेला आहे. आता याला आपल्याला दाखवायचं की नेस्टेड इंटरव्हल. मग तुमच्याकडे काय येणार? आयन 1 एन प्लस 1 इज सबसेट ऑफ आयन, म्हणजे जो पुढचा असेल तो याच्यामध्ये जाईल. बघा इथं जर मी पहिला घेतला I2 कशामध्ये सबसेट होईल? I1 मध्ये. त्याच्यानंतर I3 सबसेट होईल तुमच्याकडे I2 मध्ये. त्याच्यानंतर I4 सबसेट होईल I3 मध्ये. समजलं काय? I2 पूर्णपणे कशामध्ये जाईल? I1 मध्ये. I3 पूर्णमध्ये कशा जाईल? I2 मध्ये. आता I2 कशामध्ये जाईल? पूर्णपणे I1 मध्ये. ओके, परत I3 कशामध्ये जाईल? तुमच्याकडे I2 मध्ये पूर्णपणे गेला. I2 पूर्णपणे कशामध्ये जाईल? I1 मध्ये गेला. परत सेम मी I5 घेतला. I5 कशामध्ये घेतो? जातो I4 मध्ये. I4 कशामध्ये जातो? पूर्णपणे I3 मध्ये. I3 कशामध्ये जातो? पूर्णपणे I2 मध्ये. I2 कशामध्ये जातो? पूर्णपणे I1 मध्ये. हे झालं तुमच्याकडे नेस्टेड इंटरव्हल्स. तर मग आपण एक एक काढूया. बघा इथं तुमच्याकडे पहिला I1 जर घेतला मी I1 बघा यांची व्हॅल्यू किती पुट करायची मला? 1. तर I1 बघा हा तुमच्याकडे इंटरव्हल आहे, यांच्या जागी काय पुट करा? 1. तर तुमच्याकडे पहिला इंटरव्हल आहे 0 to 1. ठीक आहे. दुसरा घेतला मी I2 इक्वल टू 0, यांची व्हॅल्यू किती पुट केली मी? 1/2. नंतर I3 काढा, किती? 0 to यांची व्हॅल्यू किती पुट केली मी? 3 पुट केली. परत I4 काढा, किती तुमच्याकडे? 0 to 1/4. परत सेम I5 काढा, I5 इक्वल टू किती तुमच्याकडे? 0 to 1/5. सिमिलरली असं चालणार आहे. ओके, आता सिमिलरली चालणार आहे तर आपण डायग्रामॅटिकली काढू याचं. आता आपल्याला डायग्रामॅटिकल दाखवायचं. बघा डायग्रामॅटिकल दाखवतो मी तुम्हाला. हा तुमच्याकडे 0 आहे आणि हा सपोज 1 आहे. ठीक आहे, 1. बघा पहिला जो इंटरव्हल असेल तुमच्याकडे कोण आहे? बघा 0 to 1. बघा हा झाला तुमच्याकडे 0 to 1. त्याला नाव दिलं आपण काय? I1 दिला. ओके, हा 0 to 1. बघा 0 to 1. दुसरा कोणता आहे तुमच्याकडे? 0 to 1/2. हा इथं 1/2 आहे. बघा दुसरा इंटरव्हल कोण झाला तुमच्याकडे? हा एवढा पार्ट झाला. परत तुमच्याकडे कोण आहे? 1/3 आहे. परत तुमच्याकडे हा 1/3 म्हणजे काय? 0 to 1/3 हा पार्ट झाला तुमच्याकडे. परत सेम तुमच्याकडे हा 1/4 असेल तर तुमच्याकडे हा परत 1/4 इकडचा पार्ट. असं सिमिलरली बघा सगळ्यात मोठा कोण होता? I1. त्याच्यानंतर I2. याच्यावरून काय समजतं की I1 जो I1 मध्ये कोण पूर्णपणे गेला? I2 पूर्णपणे गेला. I2 मध्ये पूर्णपणे कोण गेला? I3 गेला. I3 मध्ये पूर्णपणे कोण गेला? I4 गेला. I4 मध्ये I5 पूर्णपणे गेला. असं सिमिलरली. ठीक आहे. पण सगळ्या सेटमध्ये बघा, सगळ्या सेटमध्ये कोण कॉमन दिसतो तुम्हाला? इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे. जर मी सगळ्यांचं जर इंटरसेक्शन घेतला, इंटरसेक्शन म्हणजे काय की असा एलिमेंट जे की सगळ्या सेटमध्ये आहे, तर सगळ्या सेटमध्ये फक्त एकच 0 आहे. बघा इंटरसेक्शन मी किती घेतला सगळ्यांचा, सगळ्या इंटरव्हलचा, तर मला सिंगलटन 0. किती कोणताही घ्या तुम्ही, इन्फिनाइट घ्या इंटरव्हल, तरी पण सगळ्यामध्ये कोण? 0 आहे. मग या 0 जो आहे ओनली कॉमन पॉइंट्स, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? इंटरसेक्शन म्हणतो. ठीक आहे. आता इंटरसेक्शन झालं आपल्याकडे, हे झालं तर याला आपण असं लिहू शकतो काय? तुमच्याकडे हे I1 कंटेन I2, I2 कंटेन I3, I3 कंटेन I4 आणि I4 कंटेन दिस. तर आपण काय काय शिकलो बघा याच्यामध्ये? ओपन इंटरव्हल शिकलो, क्लोज इंटरव्हल, हाफ ओपन आणि हाफ क्लोज शिकलो आपण. त्याच्यानंतर अनबाउंडेड कोणते कोणते इंटरव्हल आहेत आपण ते शिकलेलो आहे, आणि नेस्टेड इंटरव्हल आपण हे शिकलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे हा जो आहे फर्स्ट टॉपिक रिअल नंबर इथे संपलेला आहे. आपण पुढच्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर्स. तो युनिट 2 असेल तुमच्याकडे. आता युनिट 2 सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर्स. बघा सिक्वेन्स ऑफ रिअल नंबरचे पण तुम्हाला असेच व्हिडिओ सिरीज असेल. त्याच्यानंतर तुमच्याकडे थर्ड जो टॉपिक असेल 3 सिरीज, तो पण आपण बघूया. ठीक आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो बघा कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही जर तुमच्या काही उणीव असतील या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगू शकता निसंकोचपणे. ठीक आहे. थँक्यू सो मच.